हॅलो अँड वेलकम. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा सोल्युशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. आता जेव्हा कधी फॅक्टरायझेशन शब्द येते तिथे एक गोष्ट हमेशाच राहते, त्याचा अर्थ ते मल्टिप्लिकेशन. तर फॅक्टरायझेशनसाठी हमेशा काय राहते ना, मल्टिप्लिकेशन. तर एक्झाम्पलसाठी बघू आपण. जसं 2 × 6 आहे, काय झालं 18. 3 × 5 आहे, किती झालं 15. किंवा 4 × 7 झालं, किती झाले 28. आता हे दोन नंबर मल्टिप्लाय केल्यावर मला तिसरा नंबर भेटला. ठीक आहे, याचा अर्थ काय की 28ला मी 7 × 4 लिहू शकतो किंवा 4 × 7 लिहू शकतो. 15ला मी 5 × 3 किंवा 3 × 5 लिहू शकतो. 18ला 2 × 6 किंवा 6 × 2 लिहू शकतो. तर 28ला जेव्हा मी दोन गोष्टीच्या प्रोडक्टमध्ये लिहू शकतो, याला आपण काय म्हणतो, फॅक्टर्स. तर 28चे फॅक्टर किती झाले 7 आणि 4. 15चे फॅक्टर किती झाले 3 आणि 5. हे सगळे फॅक्टर्स आहे. 18चे फॅक्टर किती झाले 6 आणि 2. दीज आर ऑल फॅक्टर्स. ठीक आहे, आता इथं संपते का, नाही संपत. आणखी खूप गोष्टी असते. फॉर उदाहरणार्थ, जर समजा मला आणखी नंबर लिहायचा तर मी याला असं पण लिहू शकतो -3 × -5. हे पण किती होतात 15 होतात. कसं काय, -× -+, 3 × 5 15. -4 × -7 हे पण काय होणार आहे 28. तर आपण काय म्हणू शकतो, जरी नंबर माझा 28 सेम आहे पण याचे फॅक्टर चेंज झाले. आता -4 आहे आणि -7 आहे. इथे 15 आहे पण फॅक्टर किती झाले -3 आणि -5. इथे पण तुम्ही करू शकता -2 × -6. चला 18. तर 18चे पण दोन फॅक्टर झाले -2 आणि -6. हे सगळे काय फॅक्टर्स आहे. फॅक्टरचा अर्थ समजला का. फॅक्टर काय असते, सिम्पली की जेव्हा तुम्ही एका नंबरला दोन नंबरच्या प्रोडक्टमध्ये किंवा मल्टिप्लिकेशनमध्ये लिहू शकता, त्यालाच आपण काय म्हणतो, फॅक्टर्स त्या नंबरचे. आता कोणी म्हणून सर एक फॅक्टर तर खूप सारे असते. खूप सारे फॅक्टर असते, एवढेच थोडी आहे. मी फक्त उदाहरण सांगू राहिलो की दोन नंबरनं मल्टिप्लाय केलं ते दोन नंबर काय झाले 28चे फॅक्टर झाले. उदाहरणार्थ तुम्ही असं पण करू शकता. जर तुम्हाला ते नाही आवडलं तर 28 म्हणजेच काय होते 14 × 2. ओके, नो प्रॉब्लेम. हे पण काय झालं त्याचे फॅक्टर्स झाले. तर 14 प्लस नाही आवडत मला तर -14 × -2 हे पण काय झालं त्याचे फॅक्टर्स. तर खूप सारे फॅक्टर आहे. पण आपण दोन नंबरचा मल्टिप्लिकेशनला फॅक्टर म्हणूया, कारण आपल्याला रूट्स काढायचे इक्वेशनचे. इक्वेशन आपलं काय क्वाड्रॅटिक आहे. क्वाड्रॅटिकचा पॉवर किती असतो 2 असतो. आणि ज्याचा पॉवर, ज्याचा जेवढा पॉवर जेवढे व्हेरिएबल तेवढेच त्याचे काय असतात रूट्स असतात. तिथे किती राहणार आहे 2 रूट. तर म्हणजे प्रोडक्ट कशाचं पाहिजे 2 रूट्सचं. ठीक आहे, ते बेसिक की आपल्याला फॅक्टर काय मिळणार आहे दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन. पॉझिटिव्ह राहू शकते, निगेटिव्ह राहू शकते, डिपेंडिंग ऑन द नंबर. तुम्ही कोणता नंबर घेऊ राहिला. म्हणजे उदाहरणार्थ आता जर समजा मी हेच नंबर परत तेच नंबरला रिपीट करणार आहे की जर आता माझ्याकडे नंबर आहे -18. आता नंबर मायनस आहे तर दोन गोष्टीचा प्रोडक्ट जर निगेटिव्ह येत असेल याचा अर्थ 2 पैकी एक नंबर निगेटिव्ह आहे. कोणते दोन नंबर आपल्याकडे सध्या 6 × 2 आहे. 6 आणि 2 फॅक्टर आहे त्याचे 6 × 2. पण दोघांपैकी एक निगेटिव्ह आहे. पण कोणता नंबर निगेटिव्ह माहिती आहे का आपल्याला, नाही. एक तर -6 असू शकते किंवा -2 पण राहू शकते. तर ह्याच्यात आता किती फॅक्टर झाले, परत 2 डिफरंट पेअर झाले फॅक्टरचे. एका पेअरमध्ये किती भेटला -6 2 आणि एकमध्ये 6 आणि -2. परत तुम्ही आणखी करून बघा. जसं -15 घेतला, याचे पण 2 पॉसिबल फॅक्टर आहे. एक -5 × 3 असू शकते किंवा -3 × 5 असू शकते. हे सगळे काय ॲक्च्युअलमध्ये त्याचे फॅक्टर आहे. कशाचे -15चे. मग याच्यामध्ये आपण एक सिम्पलसा निष्कर्ष काढला. निष्कर्ष काय की जर नंबर पॉझिटिव्ह असेल, जर नंबर आपले पॉझिटिव्ह असेल बरं, तर बघा हे 18 15 28 हे नंबर काय पॉझिटिव्ह आहे. जर पॉझिटिव्ह नंबरचे फॅक्टर एक तर दोन्ही निगेटिव्ह किंवा दोन्ही पॉझिटिव्ह. ठीक आहे, ते मी खाली नोट डाऊन करतो. फॉर पॉझिटिव्ह नंबर फॅक्टर्स आर पहिली कंडिशन एक तर बोथ पॉझिटिव्ह असेल किंवा नंबर 2 बोथ निगेटिव्ह. तर दोन्ही पॉझिटिव्ह असेल किंवा दोन्ही निगेटिव्ह असेल. तर एक कंडिशन आपल्याला माहीत पडली. आता हे पॉझिटिव्ह केव्हा घ्यायचं निगेटिव्ह केव्हा घ्यायचं हे आपण क्वेश्चनमध्ये बघूया. पण आपल्याला एक बेसिक आयडिया मिळाली की बोथ पॉझिटिव्ह असेल तरी आपलं फॅक्टर पॉझिटिव्ह असेल किंवा दोन्ही निगेटिव्ह असेल तरी आपला नंबर काय असेल पॉझिटिव्ह असेल. सेकंड केसमध्ये काय होणार मग, सेकंड केसमध्ये फॉर निगेटिव्ह नंबर
और निगेटिव्ह नंबर फॅक्टर्स आर. आता सिम्पल आपण आताच पाहिलं की निगेटिव्ह नंबर केव्हा पॉसिबल आहे, जेव्हा आपण प्लस इंटू मायनस करतो किंवा मायनस इंटू प्लस करतो. तर जेव्हा निगेटिव्ह नंबर असते तेव्हा कंडिशन काय आहे, आयदर वन. आयदर वन म्हणजे दोनपैकी एक. आयदर वन इज पॉझिटिव्ह किंवा आयदर वन लिहिण्या सरळ सरळ लिहून आपण वन इज पॉझिटिव्ह वन इज निगेटिव्ह. काय आयदर फायदर लिहायला लागते आहे का नाही. एकदम सिम्पल डायरेक्ट साध्या आपल्या लँग्वेजमध्ये वन पॉझिटिव्ह आणि वन निगेटिव्ह. तर कुठला पॉझिटिव्ह आहे कोणता निगेटिव्ह आहे ते आपण हळूहळू क्वेश्चनमध्ये समजून घेऊ. वन पॉझिटिव्ह आणि वन निगेटिव्ह. चला बेसिकली आपल्याला समजलं की फॅक्टर्स काय. फॅक्टर काय राहू शकतात, दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन. जर एका नंबरला आपण दोन नंबरमध्ये सेपरेट केलं किंवा ब्रेक केलं, ठीक आहे. नंतर दुसरी गोष्ट आपण त्यात हे पण पाहू शकतो. दुसरं काय पाहू शकतो की जर नंबर पॉझिटिव्ह असेल तर त्याचे दोन टाईपचे फॅक्टर बनतात, दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही निगेटिव्ह. आणि जर नंबर निगेटिव्ह असेल तर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह हे असल्याच पाहिजे. त्याच्याशिवाय फॅक्टर बनत नाही. ओके ठीक आहे. चला ही गोष्ट समजली. आता जेव्हा तुम्ही आपण इक्वेशन करतो सॉल्व, जेव्हा कधी आपण इक्वेशन सॉल्व करतो तर आपण इक्वेशन सॉल्व करताना हमेशा राईट हँड साईडला काय घेतो, झिरो घेतो. म्हणजे इक्वल टू काय असलं पाहिजे, झिरो असलं पाहिजे. तर इक्वल टू झिरो असेल त्याचा अर्थ काय. आता ते इक्वल टू झिरो त्याचा अर्थ काय ते आपण समजून घेऊ. समजा माझ्याकडे एक नंबर आहे. सो इफ आय हॅव नंबर ए इंटू बी इक्वल टू झिरो झाला. आता कुठलाही नंबर घ्या तुम्ही, जसं समजा 3 इंटू 2 आपण पहिलेच घेतला नंबर 6 होते. 6 इंटू 2 12 होते. 3 इंटू 5 15 होते. जर समजा मी 3ला मल्टिप्लाय केलं झिरोने काय झालं 0, किंवा मी 5ला मल्टिप्लाय केलं झिरोने आन्सर किती झाला परत 0. 5 होत नाही, 5 लिहिणार होतो मी, 5 होत नाही, किती होते 0 होते. तेच जर समजा मी आता आणखी एक नंबर घेतला -3 घेतलं, याला 0ने मल्टिप्लाय केलं तरी आन्सर 0, ठीक आहे. -5ला मल्टिप्लाय केलं 0ने तरी आन्सर काय झाला 0. आता त्याला उलटं लिहून बघतो. उलटं म्हणजे काय, चला 0 इंटू 3 करतो तरी आन्सर 0. 0 इंटू 5 केलं तरी आन्सर 0. -3 नाही, आता 0 इंटू -3 केलं तरी 0 आणि 0 इंटू -5 केलं तरी 0. आता हे का बरं पॉसिबल आहे, मल्टिप्लिकेशनची एक प्रॉपर्टी आहे. काय प्रॉपर्टी आहे, ते असोसिएटिव्ह असते, कम्युटेटिव्ह असते आणि डिस्ट्रीब्युटिव्ह पण असते, है ना. तर ही प्रॉपर्टी खूप महत्त्वाची. का बरं, तुम्ही ए इंटू बी पण लिहू शकता, बी इंटू ए पण लिहू शकता, ठीक आहे. त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर बघा दोन गोष्टीचं प्रोडक्ट काय होत आहे 0. का बरं 0 प्रोडक्ट झालं, खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण की या दोन गोष्टीचं मल्टिप्लिकेशन जर मी 0 केलं आहे, तुम्ही बघू शकता की या दोनपैकी एक नंबर काय 0 आहे. कुठेही चेक करा, एक तर तुम्ही बघा 3 इंटू 0 करा किंवा 0 इंटू 3 करा, या दोघांपैकी एक नंबर काय आहे 0 आहे. इथे प्रोडक्ट 0 आहे. काय लिहिलं आपण, प्रोडक्ट इज 0 बिकॉज 1 आउट ऑफ 2 वन नंबर इज 0. हे महत्त्वाचं आहे. दोन पैकी एक नंबर काय आहे 0 आहे. पण कुठला नंबर 0 माहीत आहे काय, नाही माहीत. म्हणजे जर ए इंटू बी जर 0 होत असेल, इफ ए इंटू बी इज 0, याचा अर्थ काय होते दॅट आयदर ए इक्वल टू 0 किंवा ऑर महत्त्वाचा शब्द आहे. ऑर थोडंसं आयदर ए इज इक्वल्स टू 0 ऑर बी इक्वल्स टू 0. और महत्त्वाचं, याच्याशिवाय होणार नाही. एका टाइमला एकच नंबर 0 करू शकतो, एका टाइमला एक्सची एकच व्हॅल्यू राहू शकते, एका टाइमला एक्सचं एकच आन्सर राहू शकते, एका टाइमला जेव्हा तुम्ही इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करता ती एकच राहू शकते, 2 राहू शकत नाही, ठीक आहे. थोडं डोक्यात बसून घ्या बरोबर की काय सुरू आहे, काय चाललं आहे, काय नाही, काय याच्यामध्ये पॉईंट महत्त्वाचा काय. महत्त्वाचा एकच पॉईंट आहे की 2 नंबरचा प्रोडक्ट 0 होते. याचा अर्थ काय की दोनपैकी एक नंबर 0 झालाच पाहिजे, त्याशिवाय ते 0 होणार नाही. मग तो नंबर प्लस असू द्या, मायनस असू द्या, काहीही असू द्या, त्याने फरक पडणार नाही, ठीक आहे. ओके, आता बेसिक समजलं असेल तर आपण पुढे जाऊया. पुढे जाणं म्हणजे एकदम सिम्पलचं काम आहे. काय करूया आता आपण वापस, आपण जेव्हा एका लेक्चरमध्ये शिकलो होतो की जेव्हा आपल्याला इक्वेशन बनवायचं होतं, तर आपण इक्वेशन कसं बनवलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर एक सेकंड, जर तुम्हाला आठवत असेल तर आपण इक्वेशन कसं बनवलं होतं की 2
गोष्टीचं प्रोडक्ट केलं होतं. कोणत्या दोन गोष्टीचं प्रोडक्ट केलं होतं की समजा जसं माझ्याकडे होतं एक फॉर्म्युला होता, जसं समजा माझ्याकडे एक नंबर आहे एक्स प्लस ए आणि दुसरा नंबर आहे एक्स प्लस बी. ठीक आहे. आता आपण जनरल इक्वेशनकडे जात आहे की दोन गोष्टीला मल्टिप्लाय केल्यावर जर त्याच्यामध्ये व्हेरिएबल असेल तर काय बनते, क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते आपण बघितलं होतं. सो एक्स प्लस ए इज इंटू एक्स प्लस बी. परत तेच डिस्ट्रीब्युशन, आधी एक्सनं मल्टिप्लाय करणार आहे, नंतर एनं. कशाला, पूर्ण ब्रॅकेटले. तो ठीक आहे, लिहिणं सुरू करू. सो एक्स इंटू पूर्ण ब्रॅकेट काय, एक्स प्लस बी, मधात प्लस आहे तर प्लस, दुसरं ब्रॅकेट काय ए आहे. सो ए इंटू एक्स प्लस बी. परत काय डिस्ट्रीब्युशन होणार कशाचं, पहिले एक्सनं एक्सला मल्टिप्लाय करायचं, मग बीला करायचं. एनं एक्सला मल्टिप्लाय करायचं, बीनं मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. सो मल्टिप्लिकेशन केलं. सो एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर, प्लस एक्स इंटू बी, एक्स बी, प्लस एक्स इंटू ए, ए एक्स, आणि बी इंटू ए, ए बी. बघा किती सोपं काम आहे. एवढं सोपं आहे. एक्स स्क्वेअर तर एकच आहे. हमेशा लक्षात ठेवा, आपण सारख्या टर्मला सोबत ठेवतो. इथे पण एक्स आहे, इथे पण एक्स आहे. दोघांमधला जर मी एक्स बाजूला लिहिला तर अंदर काय राहिलं आहे, ए प्लस बी, आणि इथे काय झालं, ए इंटू बी. तर माझं काय झालं, हे ए एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी हे कशामध्ये बदललं, आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये बघितलं. हे काय झालं, एक क्वाड्रॅटिक. काऊन क्वाड्रॅटिक झालं, परत तेच इथे एक्सचा पॉवर 0 आहे, एक्सचा पॉवर 1 आहे, एक्सचा पॉवर 2 आहे. सगळे एक्सचे पॉवर कसे आहे, इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये. सगळ्यात हायेस्ट डिग्री किती आहे, 2 आहे. करेक्ट. सगळ्यात हायेस्ट डिग्री किती आहे, 2 आहे. जर हायेस्ट डिग्री 2 असेल, सिक्वेन्समध्ये आहे, आणि एक महत्त्वाचा पॉईंट, एक्सचा कोएफिशियंट, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 0 नाही आहे, तर हे काय झालं, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे बघून घ्या, मी या क्वाड्रॅटिक इक्वेशनला अशा प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, की या प्रोडक्टच्या फॉर्मला मी क्वाड्रॅटिकमध्ये लिहू शकतो. जेव्हा कधी आपण एखाद्या गोष्टीला प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, तर हे जे आहे, दीज आर द फॅक्टर्स. बघा किती सोपं गोष्ट आहे. दीज आर द फॅक्टर्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. कुठल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन कुठला, हे वरचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. वरच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन काय झाले, फॅक्टर. किती सोपं काम आहे. जर वरच्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे दोन फॅक्टर असेल तर समोर आणखी आपल्याला एक नवीन रिझल्ट भेटला. काय रिझल्ट भेटला, की जर वरतं फॅक्टर असेल आणि आपल्याला जर रूट्स पाहिजे असेल, फॉर सोल्युशन ऑर रूट, फॉर सोल्युशन किंवा रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, आपण काय करतो, हमेशा राईट हँड साईडला काय पाहिजे असते, क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काय करत असतो आपण, राईट हँड साईडला काय ठेवत असतो, हमेशा 0 करत असतो. याचा अर्थ काय, हा जो आपला इक्वेशन आहे एक्स प्लस ए एक्स प्लस बी इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी, ए प्लस बी एक्स प्लस ए बी, हे सगळं इक्वल टू काय असलं पाहिजे, 0. हे महत्त्वाचं आहे. हे सगळं इक्वल टू 0 असेल. आता परत इथं सांगायची गरज नाही, बाय डिफॉल्ट गोष्ट काय चालते, जेव्हा आपण शिकू राहिलो की ए आणि बी काय आहे, रिअल नंबर्स आहे, काहीतरी रिअल नंबर, इमॅजिनरी नाही. इमॅजिनरी काय असते ते नंतर कधी बघणार आपण इथं क्लासमध्ये, पण हे रिअल नंबर आहे. मग हे इक्वल टू 0 झालं. आता हे जर इक्वल टू 0 झालं असेल तर 0 दोन्ही साईडला असेल, लेफ्ट हँड साईडला पण असेल आणि राईट हँड साईडला पण असेल, कारण की 0 तर एका ठिकाणी राहू शकत नाही ना. 0 लेफ्टला पण आहे आणि राईटला पण आहे. मग जर आपण 0 लेफ्ट आणि राईटला ठेवलं असेल, त्याचा अर्थ मला काय भेटला आणखी, की एक्स प्लस ए इंटू एक्स प्लस बी इक्वल्स टू किती झाले, 0. हे खूप महत्त्वाचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, की आपण एका क्वाड्रॅटिकला, हे जे क्वाड्रॅटिक आहे या क्वाड्रॅटिकला कशामध्ये कन्वर्ट केलं, फॅक्टरमध्ये. आणि त्या फॅक्टरला इक्वल टू काय दिला आहे, 0. का बरं, कारण की हे आणि हे सारखंच आहे. हा पण तोच राम आहे, आपण तोच माणूस आहे, आणि हा इक्वल टू काय, 0. तर जर हे 0 आहे, हे 0 आहे, तर दोन्ही इक्वल असेल. याचा अर्थ काय, की या क्वाड्रॅटिकला आम्ही फॅक्टरमध्ये लिहिलं आणि फॅक्टरला इक्वल टू काय केलं, 0 केलं. ठीक आहे. तर मग जसं आपण पाहिलं की दोन गोष्टीचं प्रोडक्ट जर 0 असेल, याचा अर्थ काय, दोनपैकी एक काय 0 आहे. दोन गोष्टीचा प्रोडक्ट जर 0 असेल तर दोनपैकी एक गोष्ट 0 आहे. म्हणजे एक तर एक्स प्लस ए तुमचा काय असेल, 0 असेल, किंवा ऑर शब्द महत्त्वाचा आहे, किंवा एक्स प्लस बी काय असेल तुमचा, 0 असेल. याचा अर्थ सिंपल आपल्याकडे, की एक्स प्लस ए इक्वल टू 0 किंवा एक्स प्लस बी इक्वल टू 0. आता मला फक्त एक्सची व्हॅल्यू पाहिजे, एची गरज नाही. ते एक्स एला तुम्ही इकडे ट्रान्सफर करू शकता.
बीला पण तुम्ही इकडे ट्रान्सफर करू शकता. जर तुम्ही ट्रान्सफर केलं तर तुम्हाला काय मिळणार, एक्स इज इक्वल्स टू मायनस ए किंवा एक्स इज इक्वल्स टू मायनस बी. आता एक्सची ही व्हॅल्यू आहे, ही एक्सची व्हॅल्यू आहे बी. या दोन गोष्टीची खासियत काय की जर मी एक्स इक्वल्स टू मायनस बी इथे पुट केलं, बघा इक्वेशनमध्ये पुट करतो की एक्स प्लस ए होतं ऑलरेडी. आता इथं व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. ठीक आहे, इक्वेशन कोणतं, हे इक्वेशन. या इक्वेशनमध्ये आपण व्हॅल्यू पुट करणार आहे. सो पुट केली, एक्सच्या ठिकाणी काय ठेवला मायनस बी प्लस ए आणि इथे काय भेटलं एक्सच्या ठिकाणी मायनस बी प्लस बी. आता मायनस बी आणि प्लस बी किती होते, 0 होते. आणि 0 तुम्ही कुठल्याही नंबरनं मल्टिप्लाय करा, आन्सर काय येते 0. बघा राईट हँड साईड 0 आली. मग राईट हँड साईड 0 आली याचा अर्थ काय, देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, एक्स इक्वल्स टू मायनस बी इज अ रूट ऑर सोल्युशन. रूट ऑर सोल्युशन हे आपण बघितलं ना आधी की ज्या व्हॅल्यूसाठी इक्वेशन आपलं 0 होते त्याला आपण काय म्हणतो, रूट किंवा सोल्युशन. इथे पण तुम्ही चेक करा सेम इक्वेशन. एका ठिकाणी तुम्ही एक्सच्या ठिकाणी मायनस ए पुट केला, प्लस ए झाला. आणि इथे मायनस ए प्लस बी केला. ए मायनस ए किंवा प्लस ए मायनस ए हे किती होणार, 0 होते. लक्षात ठेवा, दिस नाही. इथे हा 0 झाला, इथे हा झाला 0. सो कुठल्याही नंबरला जर आपण 0 न मल्टिप्लाय केलं तर काय भेटते, 0 भेटते. आताच बघितलं आपण. 0 असेल तर देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू मायनस ए इज अ रूट किंवा आपण त्याला आणखी शब्द काय वापरतो, सोल्युशन. बघा किती सिम्पलचे कन्सेप्ट आहे. रूट काढणं किती इझी आहे. रूट काढायला फक्त काय करायला लागते, काहीच नाही. की जे तुमच्याकडे इक्वेशन दिलं असेल त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, पहिले फॅक्टरमध्ये. फॅक्टरमध्ये केलं तर इक्वल टू काय करायला लागते, 0 करायला लागते. इक्वल टू 0 केलं तर मग काय करायला लागते, जर दोन गोष्टीचं प्रोडक्ट 0 होत असेल याचा अर्थ 2 पैकी 1 काय होत आहे, 0 होत आहे. जर 2 पैकी 1 0 होत असेल तर तुम्हाला काय भेटणार, एक्सच्या 2 व्हॅल्यूज भेटणार. एक्सच्या 2 व्हॅल्यूज का बरं भेटणार, सिम्पलची गोष्ट आहे, कारण की क्वाड्रॅटिक आहे. क्वाड्रॅटिक आहे म्हणजे एक्सचा पॉवर 2 आहे. एक्सचा पॉवर 2 आहे म्हणजेच त्याला किती रूट असणार आहे, 2 रूट असणार आहे. ठीक आहे, तर लॉजिक समजलं तुम्हाला की लॉजिक काय, तर तुम्हाला लॉजिक समजलं असेल की लॉजिक काय आहे सिम्पलचं, की तुम्हाला कुठल्याही क्वाड्रॅटिकला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, फॅक्टरमध्ये. आणि फॅक्टरमध्ये कन्वर्ट केलं की मग सेकंड स्टेपमध्ये काय करायचं, इक्वल टू 0 करायचं आहे. ओके, इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता आपण यात आणखी एक कन्सेप्ट बघूया. कोणता कन्सेप्ट आहे महत्त्वाचा, आता आणखी एक कन्सेप्ट बघूया. ठीक आहे, आणखी एक कन्सेप्ट बघूया. कन्सेप्ट एकदम सोपा आहे. कन्सेप्टवर जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. बघा आपण थोडा वेळ पहिले आपण तेच काय केलं होतं, प्रोडक्ट घेतलं होतं कशाचं, एक होतं आपल्याजवळ एक्स प्लस ए. ठीक आहे, आणि दुसरं आपल्याकडे होतं एक्स प्लस बी. दोघांना मल्टिप्लाय केलं होतं, आपल्याला काय मिळालं होतं, जर तुम्हाला आठवत असेल तर एक्स स्क्वेअर ए प्लस बी इंटू एक्स आणि प्लस ए बी. प्लस ए बी हे खूप महत्त्वाचं. का बरं महत्त्वाचं आहे, इथे लक्षात ठेवा. हा जो शेवटचा नंबर आहे इथे एक्स आहे का कुठला, नाही. इथे कुठलाच एक्स नाही आहे. मग जिथे कुठला एक्स नाही म्हणजे हा काय झाला तुमचा कॉन्स्टंट. इथे एक्स नाही ना, कारण की इथे एक्सचा पॉवर किती आहे, 0 आहे. एक्सचा पॉवर 0 इक्वल्स टू किती असते, हमेशा एक्सचा पॉवर 0 इक्वल्स टू किती असते, 1 असते. मग एक्सचा पॉवर 0 इक्वल्स टू 1 आहे, तिथं कॉन्स्टंट आहे, तर तिथं फक्त काय राहिला, एक नंबर राहिला. सो आपण याला काय म्हणू, कॉन्स्टंट नंबर किंवा इक्वेशनमधला कॉन्स्टंट आहे तो. आणि खास गोष्ट बघा, हा कॉन्स्टंट जो आहे नंबर त्याला 2 गोष्टींना मल्टिप्लाय केला आहे. कुठल्या 2 गोष्टींना मल्टिप्लाय केला आहे, ए आणि बीनं मल्टिप्लाय केला आहे. म्हणजे शेवटचा नंबरचे काय असले पाहिजे, 2 फॅक्टर्स. कॉन्स्टंट नंबरचे काय पाहिजे आपल्याला, फॅक्टर्स पाहिजे. किती इझी आहे पहा. शेवटच्या नंबरचे काय पाहिजे आपल्याला, फॅक्टर. महत्त्वाची गोष्ट, शेवटच्या नंबरचे फॅक्टर. ओके ग्रेट. नेक्स्ट एकदम सोपं. आता मधातला नंबर बघा, इथे एक्सचा पॉवर किती आहे, 1 आहे. एक्सचा पॉवर किती आहे, 1 आहे. तर मग हे काय झालं, एक्सचे कोएफिशियंट. आणि एक्सचे कोएफिशियंट काय बघा, ए प्लस बी आहे. एक्सचा कोएफिशियंट किती आहे, ए प्लस बी आहे. वा क्या बात आहे. ए प्लस बी म्हणजे काय होते, सम ऑफ फॅक्टर. सम ऑफ फॅक्टर्स कशाचा, एक्सचा कोएफिशियंट. एक्सचा कोएफिशियंट लिहा आता, कोएफिशियंट ऑफ एक्स किती असलं पाहिजे, सम ऑफ फॅक्टरच्या बरोबर असलं पाहिजे. आता इथे तुम्हाला 2 लॉजिक समजले
की कॉन्स्टंट नंबरचे काय करायचे आपल्याला फॅक्टर काढायचे आहे आणि जे फॅक्टर येणार आहे किती येऊ शकतात 2 4 6 8 ते आपल्याला किती फॅक्टर पाहिजे फक्त 2च फॅक्टर पाहिजे आणि ते 2 फॅक्टर असे चूज करायचे की ज्याची सम काय असली पाहिजे एक्सच्या कोएफिशियंटच्या बरोबर. हे 2 जर तुम्ही काम केलं तुमचं कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आलं. हे जर तुम्ही 2 काम केले तर तुमचं कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन आलं, काहीही त्यामध्ये प्रॉब्लेम होणार नाही. पण मेन गोष्ट काय आहे ते हे यूज करायच्या पहिले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे यूज करायच्या आधी ऑलवेज मेक शुअर दॅट इज कोएफिशियंट. आता कुठला कोएफिशियंट बाकी राहिला एक्स स्क्वेअरचा. सो कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर इज +1. हे महत्त्वाचं आहे. जर एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट +1 असेल तेव्हाच हे 2 गोष्टी अप्लाय करायच्या, नाही तर अप्लाय करायचं नाही. नाहीतर अप्लाय केलं काय होते प्रॉब्लेम होते. कोणता प्रॉब्लेम येते ते आपण समोर क्वेश्चन सॉल्व्ह करता करता बघू. आता कसं करायचं एक्झाम्पलसाठी तर क्वेश्चनवर जाऊया आपण. ठीक आहे. हमेशा लक्षात ठेवायचं बेसिक कन्सेप्ट नाही विसरायचं. बेसिक कन्सेप्ट काय फॅक्टरमध्ये करायचे. किती फॅक्टरमध्ये 2 फॅक्टरमध्ये. का बरं 2 फॅक्टरमध्ये कारण की एक्सचा स्क्वेअर आहे 2 रूट बनतात तर 2 फॅक्टर पाहिजे. ठीक आहे. 2 फॅक्टर काढायच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. तुम्ही फॅक्टर करून हे असं पण करू शकता एक सम आणि एक प्रोडक्ट किंवा प्रोडक्ट जे कॉन्स्टंट आहे त्याचे 2 फॅक्टर काढा आणि तेच ते काय होते त्यातले असे 2 चूज करा की त्याची काय झाली पाहिजे सम. आणि आपण जस्ट 5 मिनिटं आधी 6 मिनिटं आधी काय बघितलं होतं की जर शेवटचा नंबर पॉझिटिव्ह असेल तर 2 फॅक्टर दोन्ही प्लस असतात किंवा दोन्ही मायनस असतात. जर शेवटचा नंबर निगेटिव्ह असेल त्याचे दोन्ही फॅक्टर काय असतात एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. ओके. काही डाऊट नसेल याच्यात. ओके. आता आपण क्वेश्चन घेऊया. तर एक क्वेश्चन आहे सरळ सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ते सॉल्व असेल का सॉल्व किंवा फाइंड रूट्स. सॉल्व फॉर एक्स पण म्हणतात कारण की एक्स काय असते आपले रूट्स असतात. त्याला रूट का बरं म्हणतो आपण ते पण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे आपण की ज्या व्हॅल्यूसाठी इक्वेशनची व्हॅल्यू LHS = RHS असते त्याला आपण काय म्हणतो रूट म्हणतो. ओके. सॉल्व फॉर एक्स. एक एक्झाम्पल घेऊया. चला एक एक्झाम्पल लिहितो मी इथे की m² - 14m + 13 = 0. सो स्टँडर्ड फॉर्म आहे. ठीक आहे. ओके. सगळ्यात पहिलं काम काय होतं आपलं ऑलवेज मेक शुअर की कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर काय होता 1 + 1 असला पाहिजे. इथे पण बघा कोएफिशियंट काय व्हेरिएबल काय m² आहे त्याचा कोएफिशियंट किती आहे 1 + 1 आहे ऑब्वियस आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपण जातो कॉन्स्टंटकडे. हा कॉन्स्टंट आहे याचे फॅक्टर बनू शकतात का बघा. याला फक्त आपण 1 ने डिवाइड करू शकतो. 1 आणि 13 आले. आता नंबर कसा आहे पॉझिटिव्ह आहे. लक्षात ठेवा नंबर कसा आहे पॉझिटिव्ह आहे. कॉन्स्टंट जर पॉझिटिव्ह असेल तर त्याचे किती फॅक्टर बनतात 2 फॅक्टर. एक ++ वाला आणि एक -- वाला. दुसरा फॅक्टर झाला आपला -1 × -13. बघा किती सोपं आहे. एक फॅक्टर +1 + 13 दुसरा -1 - 13. मग कशाचा यूज करायचा. यूज करणं खूप सोपं आहे. कसं सोपं आहे बघा. आपला mचा कोएफिशियंट किती आहे mचा कोएफिशियंट किती आहे -14. तर कुठल्या 2 नंबरची बेरीज जर आपण केली -14 होईल. चेक करा. जर मी याची बेरीज करतो म्हटलं हा झाला 1 + 13 किती झाले 14 +14 झाले. जर मी याची बेरीज करतो म्हटलं तर -1 + -13 किती झाले -14. ओके. मला तर -14च पाहिजे होतं. याला आपण रिजेक्ट करायचं याला आपण सिलेक्ट करायचं म्हणजे एक -1 झाला एक -13 झाला. बस हेच लिहायचं तुम्हाला आता इक्वेशनमध्ये. बघा काय होते सोल्युशनसाठी. सो m² आहे. आता -14ला मी काय लिहिणार आहे -1 ब्रॅकेटमध्ये होतं सगळं लक्षात ठेवजा. इथे ब्रॅकेट नाही. सो प्लस एक सेकंड. सो प्लस सगळं ब्रॅकेटमध्ये a + b. a किती आहे -1 - 13 × m + 13 = 0. किती सोपं आहे. जर दोन्ही गोष्टी केल्या तर तुम्ही डायरेक्ट पण करू शकता पण मी मुद्दामून एक स्टेप थोडीशी वाढवतो की तुम्हाला सांगायसाठी की फॅक्टर करताना काय काय स्टेप्स होतात. मग आता असं लिहिलं आपल्याला तर रूल माहीत आहे की जर m मल्टिप्लाय केलं तर आधी याला मल्टिप्लाय होईल मग याला पण मल्टिप्लाय होईल. तर दोघांना मल्टिप्लाय करा प्लस × मायनस होते. सो आपल्याला बेसिकली काय मिळालं m² इथे हा -m इथे हा -13m इथे आणि इथे +13 = 0. राईट. एकदम सोपं.
या दोघांमध्ये काय कॉमन आहे, इथे पण एम आहे, इथे पण एम आहे, तर एक एम बाहेर काढला, इथे काय राहिला मग एम बाकी राहिला, एम मधून एम गेला तर 1 राहिला. लक्षात ठेवा आपण जेव्हा कधी कॉमन काढतो सबट्रॅक्ट नाही करतो, कॉमन करताना प्रोडक्ट घेतो. प्रोडक्टची खासियत काय, जिथे कुठलाही नंबर नाही तिथे हमेशा मल्टिप्लायला 1 असते. जर मी एम बाहेर काढला तिथे काहीच नाही असं नाही आहे, कारण की प्रोडक्ट आहे. प्रोडक्टच्या वेळेस काय बाकी असते, 1 बाकी असते, इथे 1 राहिला. इथे बघा 13 आहे मायनस, इथे पण 13 आहे, पण मी -13 बाहेर काढतो. रिझन सांगतो काय आता. -13 बाहेर काढलं, इथे करायला फक्त एम, इथे 13 तर बाहेर निघाला, काय असायला पाहिजे 1. मग प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं, लॉजिक बघा. नंबर काय प्लस आहे, प्लस केव्हा भेटते जेव्हा प्लस इंटू प्लस असेल किंवा मायनस इंटू मायनस. तर प्लस बाहेर काढला असता प्लस भेटला असता, पण काय बाहेर काढला आहे, मायनस बाहेर काढला आहे. तर मायनस काढला तिथं काय आलं पाहिजे मायनस. दिस इज इक्वल्स टू 0. परत सेम लॉजिक, काही चेंज नाही. इथे पण m-1 आहे, इथे पण m-1 आहे. दोघांमधून m-1 बाहेर काढा. इथे m-1 बाजूला ठेवलं काढून, m-1 जर बाहेर काढून टाकलं तर इथं काय राहिलं फक्त बाकी हा m राहिला, आणि इथे काय राहिला -13. बघा 2 फॅक्टरमध्ये लिहिलं. 2 फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन किती आहे, 0 आहे. 2 फॅक्टर जर मल्टिप्लिकेशन 0 असते याचा अर्थ की एक तर m-1 इक्वल टू 0 असेल किंवा m-13 इक्वल्स टू 0 असेल. मग नेहमीसारखंच की एक तर m इज इक्वल्स टू 1 असेल किंवा m इज इक्वल्स टू 13. तर या 2 व्हॅल्यूसाठी तुमचं इक्वेशन काय होते, 0 होते. सो देअरफॉर m इज इक्वल्स टू 1, 13 आर रूट्स. राईट. बघा किती सिंपलचं काम आहे, एकदम इझिली काम केलं आपण सॉल्व. m इज इक्वल्स टू 1, 13 काय असते रूट. तुम्हाला डाऊट असेल तर आपण व्हॅल्यू पुट करून बघू ना, आपलं काम तेच आहे शेवटी. सगळ्या गोष्टी व्हॅलिडेट करायच्या, चेक करून पाहायचं. इक्वेशन काय होतं, x² - 14m + 13 इक्वल्स टू 0. ठीक आहे. एकदा m1 पुट करून बघा, हातला 1² - 14 × 1 + 13 इक्वल्स टू 0. 1² 1 - 14 + 13 इक्वल टू 0. ओके, ठीक आहे. ओके, नो प्रॉब्लेम. करू राहिलो आपण काहीतरी. आता बस 1 + 13 14. सो 14 - 14 0. देअरफॉर LHS इज इक्वल्स टू RHS. ओके, बा LHS इक्वल टू RHS भेटलं म्हणजे काय आपला रूट असते. तर नेक्स्ट 13 साठी चेक करू परत. सो x² - 14m + 13 इक्वल्स टू 0. हे प्रूव्ह करायचं आहे. चला, एक्सची व्हॅल्यू किती आहे 13. 13चा स्क्वेअर - 14 × 13 + 13 इक्वल टू 0. 13चा स्क्वेअर 169. ठीक आहे. प्लस -1 किती 82 मल्टिप्लाय करा तर + 13 इक्वल टू 0. 169 + 13 करा. 169 + 10 179. 179 + 3 182 - 182 इक्वल टू 0. सो देअरफॉर 0 इक्वल्स टू 0. यालाच म्हणतो आपण LHS इक्वल्स टू RHS. सो बघा सिम्पलचा एकाला आपला आन्सर. फॅक्टर आपण व्हेरीफाय करून घेतले. म्हणजे जर तुम्ही कुठल्याही कॉन्स्टंटला चेक केलं पाहिजे, त्याचे किती फॅक्टर बनतात, 2 फॅक्टर. कसे काढायचे, लॉजिक सांगितलं. प्लस असेल तर 2 - 2 प्लस. जर कॉन्स्टंट निगेटिव्ह असेल तर 1 - 1 प्लस 1 प्लस 1 मायनस. नंबर कुठला चूज करायचा ते पण आपण डिसाईड केलं आहे. नंबर चूज करण्यासाठी काय पाहिजे असते, त्या दोघांची बेरीज किती असली पाहिजे, कोएफिशियंट ऑफ एक्सच्या बरोबर. राईट, हे महत्त्वाचं आहे. आता बस बाकी सगळं तर एकदम लॉजिकल गोष्टी सोबत चालते. ठीक आहे. तर जसं तुम्ही शॉर्टकटमध्ये जर करतो म्हटलं ह्या गोष्टी, मी खालचं थोडं इरेज करतो कारण याचं काम झालं आहे, आपण प्रूव्ह करून घेतलं आहे. आता जर लक्ष दिलं असेल, क्वेश्चन फास्ट सॉल्व कसा होता आपल्याकडनं, जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर लक्षात ठेवा की इथे आपण काय फाइंड केलं होतं की -1 + -13. एक नंबर -1 होता, एक नंबर -13 होता. इक्वल टू किती होते -14. कोएफिशियंट ऑफ एक्स, एक नंबर आपला काय होता, सो -1 × -13. सो मायनस प्लस आणि 13 × 1 13. तर आपल्याकडे दोन्ही रूल सॅटिस्फाय झाले. एक ए आहे, एक बी आहे. हा पण एक ए आहे आणि एक बी आहे. आपलं डायरेक्ट सोल्युशन काय होतं, एक्स इक्वल्स टू -a होतं. सो मायनस ऑफ ए किती आहे, ए किती आहे -1च्या बरोबर. दुसरं सोल्युशन काय होतं, एक्स इज इक्वल्स टू -b. बी किती आहे -13. सो देअरफॉर एक्स इज इक्वल्स टू +1 आणि एक्स इज इक्वल्स टू +13. कारण की मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस. बघा, जर तुम्ही डोक्यामध्येच फक्त पहिला स्टेपच केला की फॅक्टर काढले आणि त्याची सम चेक केली कशा बरोबर आहे,
तेच तुमचं डायरेक्ट काय होतं एका स्टेपमध्ये आन्सर. आणि इथे एवढं जे काही लिहिलं असेल ते कायसाठी लिहिलं असेल, ते फक्त पेपरमध्ये सॉल्व करताना तुम्हाला पेपरमध्ये काहीतरी लिहायला असलं पाहिजे, त्यासाठी लिहिलं आहे. नाही तर फॅक्टर तुम्ही डोक्यातच सॉल्व करू शकता. परत महत्त्वाची गोष्ट मी रिपीट करतो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय याच्यामध्ये, की कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर मस्ट बी 1, त्याच्याशिवाय सॉल्व होणार नाही. ठीक आहे. आणखी आपण 1-2 क्वेश्चन बघूया, काय काय सॉल्व करायचे, कसे सॉल्व करायचे. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, तर 1-2 क्वेश्चन एकदम फास्टमध्ये आपण करून घेऊया. चला, पहिला क्वेश्चन आहे, समजा काय करायचं, समजा 3y². चला एक्झाम्पलसाठी 3y² इक्वल्स टू 15y. हा एक क्वेश्चन घेऊया. एक क्वेश्चन घेऊया x² इक्वल्स टू 3. ठीक आहे. आणखी एखादी क्वेश्चन घेऊया x² मायनस 15 आणि इथे लिहायचं -2x इक्वल्स टू 0. चला, क्वेश्चन सॉल्व करताना चला सॉल्व करणं एकदम सोपं काम आहे. नेहमी सांगितलं तसंच लक्ष द्यायचं. पहिलं तर इक्वेशन बनवायचं. इक्वेशन बनवायसाठी काय कंडिशन आहे, राईट हँड साईडला 0, म्हणजे ही व्हॅल्यू कुठे घेऊन यायची आहे, लेफ्ट हँड साईडला घेऊन यायची आहे. सो 3y² मायनस 15y इक्वल्स टू काय झाला 0. ओके. आता दोघांमध्ये पहिले तर आता इथं कॉन्स्टंट आहेच नाही. ठीक आहे, कॉन्स्टंट नाही, पण जर कॉन्स्टंट नाही तर ॲक्च्युली तुम्ही लिहू शकता जर तुम्हाला आठवत असेल. बरं, तिथं पण मी जातो. आधी आपण बेसिकवर जाऊ. ते दोघांमध्ये काय कॉमन दिसून राहील तुम्हाला, बघा 15चा फॅक्टर माहीत आहे आपल्याला किती आहे, 3 आहे. इथून मी y पण काढू शकतो बाहेर, इथे पण काय काढू शकतो, 3 पण बाहेर काढू शकतो. मग 3 आणि y जर बाहेर काढलं, इथे काय राहिला, फक्त y राहिला. इथे काय राहिलं, फक्त yच बाकी आहे ना. सो y बाकी राहिला. इथून 3 चालला गेला, किती राहिलं तिथे 5 राहिला, कारण की 5 3 किती होते 15, आणि y तर बाहेर चालला गेला, किती राहिले 0. मग लॉजिक आपलं तेच आहे की 2 नंबरचं प्रोडक्ट जर 0 असेल, याचा अर्थ 2 पैकी एक काय 0, म्हणजे एक तर 3y इक्वल टू 0 असेल किंवा y मायनस y इक्वल टू 0 असेल. मग 3y जर 0 असेल तर 3 तर 0 राहू शकत नाही, कारण की 3 आहे. तो म्हणजे काय झाला, हा काय झाला, y इक्वल टू 0 झाला, कारण की 2 नंबरचा गुणाकार 0 म्हणजे दोघांपैकी एक 0, आणि इथे y इक्वल टू काय झाला 5. हे तुमचे काय झाले रूट्स. दुसरी गोष्ट जी मी सांगणार होतो ती अशी आहे की जर तुम्ही याला असं लिहिलं की 3y² मायनस 15y, आणि तुम्हाला आठवत असेल जिथे काहीच नसते प्लस आणि मायनसमध्ये, तिथे काय असते हमेशा 0 असते. जिथे प्लस मायनसमध्ये काही नाही तिथे काय असते 0 असते. आता 2 गोष्टीचा मल्टिप्लाय जर 0 करायचा असेल, याचा अर्थ 2 पैकी एक नंबर काय 0, म्हणजे एक तर a0 असेल किंवा b0 असेल. म्हणजे a0 असेल तर y इक्वल टू काय झाला एक 0, पहिलेच भेटला आपल्याला. दुसरा कुठला आहे, दुसरा काढायसाठी आपल्याला फॅक्टर करावं लागेल. दुसरा काढता येत नाही एकदम सहजासहजी, कारण की 0ला कुठल्याही नंबरनं मल्टिप्लाय केलं तर आन्सर हमेशा काय राहते 0च राहते. सॉरी. म्हणून त्याच्यापेक्षा आपण काय करतो की याला कॉमन काढून सॉल्व करतो. सो सेम लॉजिक अप्लाय करू आपण इथे. परत तेच लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू राईट हँड साईडला घेऊन या, किंवा राईट हँड साईडची व्हॅल्यू लेफ्ट हँड साईडला घेऊन या, इक्वल्स टू 0. परत इथे एक्सचा नंबर नाही आहे, इथे कॉमन पण काही नाही आहे. मग सॉल्व कसं करायचं, बरोबर आहे ना. काय कॉमन काढतं, एक्स कॉमन निघते का नाही, 3 कॉमन निघते का नाही. मग काय करायचं आहे आपल्याकडे ट्रिक. हा x² आहे, हा कायचा तरी स्क्वेअर आहे, कारण की आपल्याला 2 फॅक्टर पाहिजे ना. 2 फॅक्टर कसे असते, जर तुम्हाला आठवत असेल तर 2 फॅक्टर कसे भेटतात, 2 फॅक्टर कसे मिळतात मल्टिप्लाय करून. हा 3 जो आहे तो कशाच तरी मल्टिप्लाय करून स्क्वेअर बनला आहे. तो कायचा स्क्वेअर बनला आहे, तो बनला आहे √3 आणि जर तुम्हाला मागचा फॉर्म्युला आठवत असेल तर a² मायनस b² आहे. तर a² मायनस b म्हणजे काय होते, एकदा a प्लस b येते आणि एकदा a मायनस b येते, इक्वल टू 0. a प्लस बी किंवा a मायनस बी फॉर्म्युला लिहितो मी, a प्लस बी इंटू a मायनस बी काय होते, a² मायनस b² होते, राईट. ठीक आहे. आता सोल्युशन बघा. परत ते 2 गोष्टीचा प्रोडक्ट 0, याचा अर्थ काय, एक तर x प्लस √3 इक्वल टू 0 असेल किंवा x मायनस √3 इक्वल्स टू 0 असेल. पण जर हा 0 असेल, इथे म्हणतात ऑर आहे, बाय डिफॉल्ट ऑर आहे. जर हा 0 असेल याचा अर्थ काय की x इक्वल्स टू हा √3 तिकडे गेला तर मायनस √3 झाला,
किंवा एक्स इज इक्वल्स टू मायनस तिकडे गेला की प्लस झालं, तर आपले रूट काय झाले प्लस एक्स रूट 3 मायनस एक्स रूट 3 2. हे जर नाही करायचं असलं तुम्ही डायरेक्ट पण रूट घेऊ शकता, कारण की आपल्याला काय पाहिजे फक्त एक्सची व्हॅल्यू पाहिजे ना. तर एक्स स्क्वेअर इक्वल टू जर 3 असेल तुम्ही डायरेक्ट काय करू शकता, डायरेक्ट टेकिंग स्क्वेअर रूट. बस सिम्पल, कारण की मला एक्सच पाहिजे. टेकिंग स्क्वेअर रूट. फक्त इथे का बरं मी मैदा सांगत नाही नॉर्मली, म्हणजे सजेस्ट नाही करत, कारण की एक आपल्याला सवय पडून जाते की कुठल्याही नंबरचा जो आपण रूट घेतो तो रूट हमेशा काय घेणार आहे पॉझिटिव्ह. सो अंडर रूट ऑफ स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ 3. मग एक्स स्क्वेअरचा रूट कॅन्सल होईल तर एक्स मिळाला, आणि इथे काय झालं रूटचा जर रूट घेतला तर प्लस आणि मायनस रूट 3 येतो. आता हे विसरून जाते बरेच लोक, एक व्हॅल्यू प्लस असते आणि एक व्हॅल्यू मायनस असते. तर हे कन्फ्युजन झालं पाहिजे नाही म्हणून आपण याला असं लिहिलं. ठीक आहे, तशा प्रकारे तुम्ही दुसरा पण रूट काढू शकता, काही हरकत नाही. प्रत्येक वेळेस फॅक्टराइज केलं पाहिजे असं नाही, हे फॅक्टरच आहे ॲक्च्युली. राईट हँड साईडला लेफ्ट हँड साईडला आलो, मग त्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर केलं, मग त्याला ए प्लस बी आणि ए मायनस बीच्या फॅक्टरमध्ये लिहिलं. फॅक्टरच आहे. स्टार्टिंगला आपण जे लिहिलं तो पण फॅक्टरच आहे. याला तुम्ही आणखी एका मेथडनं सॉल्व्ह करायचं असेल तर उदाहरणार्थ 3y स्क्वेअर इक्वल्स टू आता 15y. आता कुठे बऱ्याच वेळा लोक चुकतात कुठे ते लक्षात ठेवा. इक्वेशन आहे आपल्याकडे सॉरी इक्वेशन आहे, तर इक्वेशनचा पॉवर किती हायेस्ट 2 आहे, कारण की क्वाड्रॅटिक आहे. तर रूट किती असायला पाहिजे 2 रूट असायला पाहिजे. तर बऱ्याच वेळा खूप लोकांची चुकी काय होते, ते असे ॲज्युम करतात की जर मी दोन्ही साईडला 3y ने डिवाइड केलं तर काय होईल. बघा 3y ने डिवाइड करतो काय होते, तर बघा 15y अपॉन 3y. 3 आणि 3 कॅन्सल, 1y कमी झाला, कारण की पॉवरचं जर डिव्हिजन असेल तर पॉवर 1ने कमी होतो. y आणि y कॅन्सल, 3 × 5 15 राईट. म्हणजे y इक्वल टू किती भेटला 5. बघा इथे लक्ष द्या, काय इथे काय भेटला फक्त ओनली 1 रूट. दुसरा कुठे गेला, दुसरा हरपला ना, फक्त काय भेटला एकच रूट. सो इथे काय झाला एक रूट हरपला. इथे काय झालं रूट हरपला. कोणता रूट हरपला, एक्स इक्वल टू 0 रूट हरपला. कोण हरपला, या स्टेपच्या. म्हणून सांगतो की सगळ्यात पहिले सॉल्व्ह करायसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, पहिले त्याला इक्वेशन बनवा. इक्वेशन बनवासाठी राईट हँड साईडला काय पाहिजे 0 पाहिजे. जेव्हा इक्वेशन बनल तेव्हा तुमचा हा रूट गायब होणार नाही. इक्वेशन बनल्यावर रूट गायब होत नाही, बिलकुल नाही होत, जसं तसंच राहते. ठीक आहे, तर ही चुकी करू नका. बऱ्याच वेळा चुकी होते, होईल तेवढं तुम्ही अवॉइड करायला. ठीक आहे. सो कॉमन काढून पण आपण रूट काढले आहे, फॅक्टराइज करून पण रूट काढलेले आहे, फॉर्म्युला यूज करून पण रूट काढलेले आहे. आता आणखी एखादी जो तिसरा क्वेश्चन त्यात आणखी बघू काय करू शकतो आपण. तर ठीक आहे, ओके. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये चेक करा. पहिलं तर मी तर काहीतरी नोटीस केलं की हा कॉन्स्टंट काय मायनस आहे. कॉन्स्टंट कसं आहे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह असेल त्याचे 2 रूट काय राहणार आहे, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, किंवा एक पॉझिटिव्ह दुसरा निगेटिव्ह. आता 15चे 2 रूट कुठले माहीत आहे आपल्याला, एक तर 15 आहे का 15 पण माहीत आहे, आणि 3 × 5 पण माहीत आहे. सो इथे 3 आणि हा 5. आता एक ए आहे एक दुसरा बी आहे. कोणता यूज करायचा, यांचं आपल्याला फक्त फॅक्टर दिलेले आहे. 15 आणि 1 मी यूज करत नाही, ते पण फॅक्टर आहे, जसं आपण 14 आणि 1 मध्ये केलं होतं, सॉरी 13 आणि 1 मध्ये केलं होतं. यातला कोणता यूज करायचा, यूज करायसाठी पण दोघांची बेरीज करून पाहिजे. सो दोघांची ॲडिशन करा. इथे जर दोघांची ॲडिशन केली तर 5 मोठा आहे 3 लहान आहे, तर 5 मधून 3 गेले 2 राहते. इथे 5 लहान आहे 3 मोठा आहे, तर अजून 3 मधून 5 गेले किती राहिले -2. आपल्याला कोणता नंबर पाहिजे, एक्सचा कोएफिशियंट आहे -2, म्हणजे आपल्याला +2 वाली व्हॅल्यू नाही पाहिजे, -2 वाली चालते. एक नंबर आहे +3, दुसरा आहे -5. दॅट्स इट. इथून तुमचं सोल्युशन स्टार्ट, आणि सोल्युशन 2-3 स्टेपचं आहे, एकदम सोपं. बघा एक्स स्क्वेअर तसाच लिहिला, इथे प्लस ठेवला कारण की आपल्या इक्वेशनमध्ये प्लस आहे. एची व्हॅल्यू किती आहे इथे बघा, ए किती आहे +3. ओके, सो 3 तसाच लिहितो. बी किती आहे -5. सो -5 सोबत काय असणार आहे एक्स आणि -15 इक्वल्स टू 0. बस इथून स्टार्ट आपल्याला नेहमीसारखंच एक्स डिस्ट्रीब्यूट होणार दोघांवर. एक्स जर डिस्ट्रीब्यूट झाला तर मला मिळालं इथे, एक्स स्क्वेअर. सो एक्स स्क्वेअर प्लस 3x भेटला, आणि ते -5x -15 इक्वल टू 0. ओके, तर बघा इथून काय कॉमन निघते दोघांमध्ये, काय इथे पण एक्स आहे इथे पण एक्स आहे, तर एक्स कॉमन काढला. सो एक्स जर बाहेर निघाला तर x स्क्वेअर मधला एक एक्स कमी झाला तर 1 राहिला. 3 जवळ तर एकच होता, बिचारा 3 एकटाच पडला राहिला.
इथून काय निघणार आहे बाहेर, इथे 15 आहे, इथे 5 आहे, 15तून 5 निघते ना बाहेर, दोघांमध्ये 5 कॉमन आहे. सो 5 कॉमन काढले, प्लस न काढता मायनस काढतो, कारण की दोन्ही ठिकाणी मायनस आहे. तर इथे करायला x आणि इथे करायला +3. आता लक्षात ठेवा, कॉमन काढताना एक बरेच वेळा मिस्टेक करते लोक, प्लस काढायचा की मायनस काढायचं असं प्रॉब्लेम होते. ओळखायचं कसं, ही जी टर्म आहे इथे लिहिलेली, हीच टर्म इथे रिपीट झाली पाहिजे, कारण त्यावेळेस तुम्ही परत कॉमन काढू शकता. तीच टर्म तिथे वापस रिपीट झाली पाहिजे. मग ही जर टर्म इथे वापस रिपीट करायची असेल तर इथे पण काय आलं पाहिजे प्लस. तर मायनसमध्ये प्लस किंवा येऊ शकते जेव्हा तुम्ही मायनसलाच बाहेर काढा, म्हणून मी मायनसला बाहेर काढलं. समजलं काय केलं तर. महत्त्वाची गोष्ट काय की इथे x+3 आहे, इथे पण x+3 आलं पाहिजे, तर इथे पण प्लस असली पाहिजे, इथे पण प्लस असली पाहिजे, म्हणून मी मायनस बाहेर काढलं, तर मायनस बाहेर निघालं. आता दोन्ही ठिकाणी फॅक्टर आपले आहे, दोघांमध्ये कॉमन काय, एक आहे x+3, मग इथे किती बाकी राहिला x, इथे किती बाकी राहिला -5 = 0. ठीक आहे. जर दोन गोष्टीचा प्रोडक्ट 0 असेल त्याचा अर्थ काय होते सगळ्याला माहिती आहे. तर दोनपैकी एक फॅक्टर 0 असते आपला. कुठला 0 आहे आपल्याला थोडी माहीत आहे. एक तर x+3 0 असेल किंवा x-5 0 असेल. मग जर x+3 0 असेल तर x = किती झाला -3 किंवा x = किती झाला 5. और शब्दामध्ये लक्षात ठेवा. बघा भेटले आपल्याला आपले सोल्युशन, भेटले आपले रूट्स. जर तुम्ही थोडंसं शॉर्टकटमध्ये करायचा विचार केला असेल तर बिलकुल ज्या वेळेस आपल्याला माहीत पडलं होतं की -15चे फॅक्टर कोणते घ्यायचे होते, एक -3 घ्यायचा होता, नाही एक 3 घ्यायचा होता आणि एक -5. त्याच टाईमला आपल्याला आपले रूट माहीत होते. रूट काय होते हमेशा, जर समजा आपण याला a आणि b म्हटलं, हा a आहे आणि आपला b आहे, तर आपले रूट काय असतात, x = -a आणि x -b. बस इथे व्हॅल्यू पुट करायची होती. सो x -a किती आहे 3, x -b किती आहे -5. बस झालं. x -3 आणि x -5 हे आपले रूट डोक्यामध्येच आपल्या तयार होऊन जातात. काही विचार करायची गरज नाही, एकदम सिंपलचं काम आहे. डोक्याला ताण द्यायचं बिलकुलच गरज नाही. 3 ते 4 प्रकारचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो इझिली. इथे लॉस ऑफ रूट झालं तर आपला कुठला 0 इज लॉस्ट. कशामध्ये, इन कॅन्सलेशन, किंवा त्याला आपण काय म्हणतो डिव्हिजन. 0 ने आपण डिवाइड करू शकत नाही, म्हणून डिव्हिजनमध्ये काय झाला, हा रूट लॉस झाला. बघा किती इझी आहे. सिंगल स्टेप जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला कधीही कुठल्याही क्वेश्चनमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. एवढं इझी आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण एक दोन आणखी क्वेश्चन करूया, थोडेसे डिफरंट टाईपचे. जसं तुम्हाला म्हटलं आहे मी की काही गोष्टीमध्ये प्रॉब्लेम येते. ओके, तर आपण दुसरा क्वेश्चन आणखी हे करूया. तर एकदा क्वेश्चन लिहून घ्या. क्वेश्चन एकदम सोपा आहे आणि ते तुम्हाला मी थिअरॉटिकलनं सांगतो, डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करता करता समजून सांगतो की माझ्याकडे जर क्वेश्चन असेल, समजा आता क्वेश्चन आहे 3x², असं का बरं होत आहे, 3x² -x -10 = 0. तर लॉजिक तेच राहणार आहे की आपल्याला 2 फॅक्टर पाहिजे, कारण की 2 फॅक्टर केल्याशिवाय आपल्याला 2 रूट भेटणार नाही. आता 2 फॅक्टर करताना इथे x² 1 नाही आहे. मग जर मी याला 1 करायला गेलो तर 3 ने डिवाइड करावं लागेल. जर 3 ने डिवाइड केलं तर मग 10/3 येईल, तर डोक्याला ताप होईल. याच्यापेक्षा आपण काय करू, इथे एक सिम्पलसा कन्सेप्ट यूज करता येते. काय करू आपण, या दोघाचा गुणाकार घेऊ. सो माझ्याकडे जो नंबर येणार तो 3 × 10 येणार. याचंच मला काय पाहिजे, याचे मला काय पाहिजे, फॅक्टर्स पाहिजे. आता 3 × 10 जर आपण घेतला, बघा शेवटचा नंबर काय -10 आहे, तर एक प्लस पाहिजे, एक मायनस पाहिजे. तो कोणता प्लस कोणता मायनस घ्यायचा आपल्याला अजून माहिती नाही. तर आपण बघा तर लॉजिक लावणं सुरू करू. एक माझ्याकडे 2 फॅक्टर आहे, एक तर -3 असेल +10 असेल, किंवा +3 असेल -10 असेल. दुसरं काम काय, दोघांची ॲडिशन करणं. जर मी दोघांची ॲडिशन केली तर 10तून 3 गेले 7 राहिले. 3 - 10 केलं तर -7 राहते.
दोन्हीही मला चालणार नाही. का बरं? कारण की इथे किती आहे? फक्त -1x आहे. या केसमध्ये आपल्याला कोएफिशियंट ऑफ एक्स किती पाहिजे? कोएफिशियंट ऑफ एक्स किती पाहिजे? -1 पाहिजे. इथे 7, इथे -7 आहे. बिलकुल नाही चालत. आता मग काय करायचं? काही प्रॉब्लेम नाही. आपण काय करू? यांचे आणखी फॅक्टर करू. कसे फॅक्टर करायचे बघा. 3चा तर फॅक्टर बनत नाहीच. सो हा मायनस तसाच ठेवला. 3चे फॅक्टर बनते का? नाही. पण 10चे बनवू शकतो मी. 2 × 5. पण मला 3 फॅक्टर पाहिजे नाही. 2च फॅक्टर करायचे. 5 दुनी केलं तर 10 होऊन जाते. तर 10 नाही करावं लागेल. मग काय करू मी? 3 आणि 2ला एक साथ करतो. तर हा झाला एक तर -6 होईल आणि इकडे +5 होईल, किंवा +6 होईल आणि -5 होईल. थोडं उलटं लिहू राहिलं का रे? ठीक आहे. इथे +6 होईल आणि इथे -5 होईल. कारण की 6 × 5 = 30 ओके. इथे पण 6 × 5 = -, ओके. दोघांमध्ये काय करायचं आहे? प्लस करायचं आहे. प्लस करा. 6 मधून 5 गेले, 1 राहिला. 5 - 6 किती झाला? -1. एक्स कशाला लिहिलं मी? 1 राहिला. इथे किती राहिला? -1. एक्सचा कोएफिशियंट किती आहे? -1. तर +1 वाला रिजेक्ट करा. -1 वाला हाती पकडा. फिक्स झालं आपलं. बस हे जर नंबर माहीत पडलं की नेक्स्ट स्टेप आपली तर आहे तशीच नेहमीसारखी धुवादा. सो 3x² प्लस पहिला कोएफिशियंट किती आहे? कुठलाही लिहा. छोटा नंबर मोठा नंबर. सो आधी 5 लिहितो मी, नंतर -6 करतो आणि सोबत काय आला? x. ठीक आहे. आणि इथे किती आहे? -10 = 0. आता बघा, थोडंसं ॲडजस्टमेंट करणं महत्त्वाचं पडते. ते सांगतो मी. पहिले एक्सनं आता डिस्ट्रीब्यूट करा नेहमीसारखं. 3x² + 5 × x 5x झाला, -6 × x 6x झाला, -10 = 0. याला तुम्ही असं पण लिहू शकता. तुम्ही त्याला तसं तिकडल्या साईडला नेलं तरी चालेल. म्हणजे उदाहरणार्थ करून दाखवतो मी दोन्ही. जर तुम्ही याला असंच ठेवलं, जसं 3x² + 5x -6x -10 = 0. बऱ्याच वेळेस काय होते, तुम्हाला कोणतरी सांगेल असं की नाही हे असंच लिहा म्हणजे कॉमन काढता येते, दुसरं केलं तर कॉमन काढता येत नाही. असं काही होत नाही. मॅथ्सची खासियत तेच आहे की तुम्ही कसंही अरेंज करा. जर तो रूल फॉलो करत असाल तर तुमचं क्वेश्चनचा आन्सर कधीही चुकणार नाही. म्हणजे जर तुम्ही याला असं जर लिहिलं की 3x² -6 इथे लिहितो कारण की 3च्या पाड्यामध्ये 6 येते, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि 5x इथे लिहितो आणि -10 इथे लिहितो, काहीही फरक पडत नाही. कॉमनशी मतलब आहे आपल्याला. 3x² आणि 5x मध्ये काय कॉमन आहे? फक्त एक्सच कॉमन आहे. ठीक आहे, फक्त एक्स कॉमन काढू. मग इथे किती राहिला? 3 तसाच राहिला कारण की 3 कॉमन निघालाच नाही. 2x पैकी 1x गेला, एकच राहिला. इथे फक्त x गेला, बाकी काय राहिला? 5. डन. इथे नंबर 3x + 5 आहे. तर प्लस आला मला, तिथे पण प्लस करायचा आहे. तर बाहेर काय काढावं लागेल? मायनस काय काढशील? 6 आणि 10 मध्ये काय कॉमन आहे? 2च कॉमन आहे. 2पेक्षा जास्त काही कॉमनच नाही आहे. 2 काढला बाहेर. तर 6 मधून जर 2 गेले किती राहिले? 3. एक्स तसाच राहिला. 10 मधून 2, 10ला 2 मधून कॉमन काढला. 10 किती? तर 10 म्हणजे 5 2 10 होते ना. 2 कॉमन काढले, किती राहिले? 5. मायनस बाहेर निघाला, +5 0. दॅट्स इट. एक तुमचा फॅक्टर आहे x - 2. दुसरा फॅक्टर तुमचा काय आहे? 3x + 5. बघा किती सोपं आहे. आता इथे नको नको सर हे असं कसं लिहिलं? हे दोघांनी कॉमन काढलं तर 3x + 5 बाहेर आला. हे जर कॉमन काढले तर 3x + बाहेर आला, बाकी करायला x - 2. सेम गोष्टी तर अप्लाय करून पहा. दोघांमध्ये कॉमन काय? इथून 3 पण बाहेर निघते, निघाला 3 बाहेर. x पण बाहेर निघते, निघाला x बाहेर. इथे किती राहिला? फक्त मग x राहिला. इथे किती राहिला? फक्त 2 राहिला. इथून काय बाहेर निघते? 5. इथे मायनस आहे तर फक्त इथे ऑलरेडी मायनस आहे तर मायनस बाहेर काढायची गरज नाही. इथून फक्त 5 बाहेर काढला. इथे किती राहिला? x - 2 = 0. परत दोघांमध्ये काय? x - 2. एक तुमचा फॅक्टर झाला x - 2. दुसरा काय झाला? 3x + 5 = 0. आणि परत मग आपली ते स्टेप कुठली आहे? एकदम सोपी स्टेप आहे. ज्याच्यामध्ये आपण काय करतो? जर 2 फॅक्टरचं प्रोडक्ट 0 असेल तर 2 पैकी एक काय असणार आहे? शुअर शॉर्ट 0. म्हणजे एक तर तुमचा x - 2 = 0 असेल, किंवा 3x + 5 काय असेल? 0. दोन्ही केसमध्ये सेमच आहे. मी एकच सॉल्व करतो. म्हणजे जर x - 2 0 असेल आणि इथे 5ला तिकडे पाठवतो, 3x - 5 होणार. इथे पण मी 2ला जर राईट साईडला पाठवलं तर काय होणार? x = 2 होणार. आता ऑलरेडी रूट झाला. इथे बघा मला तर x पाहिजे.
3ची गरज नाही. सो डिवाइड बोथ साईड बाय 3, कारण की एक्सच पाहिजे. रूट काय आहे आपले, एक्स आहे ना बे. सो डिवाइड बोथ साईड बाय 3. सो 3ने डिवाइड केले, 3ने जर डिवाइड केले 3 चांगला निघ. ओके. सो 3x बाय 3 इक्वल्स टू -5 बाय 3. 3 आणि 3 कॅन्सल, याचं डिव्हिजन होत नाही. सो देअरफॉर x इज इक्वल्स टू -5 बाय 3. सो हे दोन काय झाले, दीज टू आर आपले रूट्स ऑफ द इक्वेशन. सो दीज टू आर रूट्स ऑफ इक्वेशन. इथं आपण काय शिकलो महत्त्वाची गोष्ट, की जर समजा एक्सचा कोएफिशियंट 1 नसेल तरी आपल्याला आन्सर काढता येते. आणि तिथं आणखी सोपं काय होतं की तिथं ऑलरेडी आपल्याला 2 फॅक्टर भेटतात. काय करायचं आहे, त्या नंबरला आणि कॉन्स्टंटला काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. ते जर आपण केलं तर आपल्याला काय भेटते, सिम्पलची स्टेप भेटते. आणि त्या स्टेपमध्ये काय होते, ऑलरेडी फॅक्टर भेटणं सुरू होऊन जातात. मग त्याला तुम्ही आणखी सिम्प्लिफाय करत जा. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जो फॅक्टर आवडते तो अप्लाय करायचा. एक एक्झाम्पल आपण आणखी बघू आणि मग थांबून जाऊ. ठीक आहे. आणि हे एक्झाम्पल मी थोडंसं फास्ट करेन, लवकरात लवकर झालं पाहिजे म्हणून. ठीक आहे. तर मग काय, एक एक्झाम्पल लिहितो मी इथे. क्वेश्चन एक्झाम्पल क्वेश्चन जे असेल ते 6√3x² + 7x मायनस किंवा इक्वल टू √3 म्हणा किंवा -√3 म्हणा. इक्वल टू जरी असेल तरी फरक पडत नाही. लेफ्ट हँड साईडला घेऊन येणार, कारण की सगळ्यात पहिली स्टेप काय असते आपल्या नेहमीची, राईट हँड साईड इक्वल्स टू 0 करायचं. ओके. आता मग सगळ्यात पहिलं काम काय, या दोघाचं मल्टिप्लिकेशन करणं. कारण की हे दोघांचं मल्टिप्लाय केल्यावरच आपल्याला काय मिळते, कशाचा फॅक्टर घ्यायचा आहे. 6√3 इंटू -√3, मायनस विसरू नका. सो 6 × 3 किती होते बघा, 6 × √3चा स्क्वेअर झाला. सो √3चा स्क्वेअर किती असते, 3 असते. सो -6 × 3 किती झाले, 18 होतात. आता बघा इथून स्टार्ट होते आपला आन्सर. मायनस आहे, त्याचे 2 फॅक्टर बनतात. कुठले 2 फॅक्टर, एक तर -6 किंवा +3. हे जर नाही आवडलं तर आणखी 2 फॅक्टर कुठले बनतात, मी इथे थोडं याच्या खालीच लिहू ना आता नेहमीसारखंच, टाईम वेस्ट होण्यापेक्षा. दुसरे काय बनू शकते, एक तर +6 आणि -3. दोघांचं काय करतो आपण नेहमीशी, ॲडिशन. सो ॲडिशन करून बघा, 6 - 3 हे झालं -3, 6 - 3 हा झाला +3. दोन्हीही चालत नाही. काऊन नाही चालत, किती मधातला का कोएफिशियंट ऑफ किती आहे, 7 असला पाहिजे आन्सर. 7 आहे का इथे, नाही आलं. ओके. मग दुसरं काय करू शकतो मी, 3चा तर फॅक्टर करू शकत नाही. मग जर 3चा करू शकत नाही तर 6चा करतो. 6चा काय होणार, 2 आणि 3. मग 2 आणि 3 केला आणि ऑलरेडी आपल्याकडे काय होता, एक 3 होता. ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं तर ऑलरेडी 6 भेटते, ते पहिलेच होतं. मग आता मी या दोघांना मल्टिप्लाय करतो, 3 × 3 काय भेटला, 9. सो एक माझ्याकडे फॅक्टर काय झाला, आता या दोघांचा मल्टिप्लाय केल्यावर एक माझ्याकडे फॅक्टर आला 9, एक आला 2. पण एक प्लस असेल, एक मायनस असेल. तर आधी मी याला मायनस देतो, नेक्स्ट टाईमला मी याला मायनस देतो. परत दोघांमध्ये काय करायचे आहे, ॲडिशन. बघा 9 - 2 किती झाले, 7. आणि 2 - 9 हा किती झाला, -7. आपल्याला कोणतं पाहिजे, +7 पाहिजे. तर +7वाला घ्यायचा, हा रिजेक्ट करायचा. झालं, दॅट्स इट. बस फॉर्म्युला लिहिणं सुरू करायचं. 6√3x² प्लस नंबर ब्रॅकेटमध्ये ठेवतो, लक्षात ठेवा. डायरेक्ट +a + b -a - b करायचं नाही. एक स्टेप थोडीशी वाढवली तर चुकत नाही, काही फरक पडत नाही. ब्रॅकेटच्या अंदर नंबर ठेवायची. कुठला नंबर पहिले ठेवायचा तुम्ही डिसाईड करा. मी 9 आधी ठेवतो. सो 9 आधी ठेवला, नंतर -2 ठेवला, सोबत x आहे, -√3 आहे, इक्वल टू 0. परत सेम प्रोसेस. सो 6√3x² हा x न मल्टिप्लाय केला तर हा झाला 9x. इथे पण x न मल्टिप्लाय केला -2x, -√3 इक्वल टू 0. दोघांमध्ये काय कॉमन दिसते तुम्हाला, काय कॉमन दिसते, x आहे. 6 आणि 9च्या टेबलमध्ये 3 येतो, किंवा 3च्या टेबलमध्ये 6 आणि 9 दोन्ही येतात. तर मी इथून 3 बाहेर काढला. ओके, 3 बाहेर काढला. इथून काय बाहेर काढला, सोबत काय बाहेर काढला, x बाहेर काढला. ओके, x पण बाहेर काढला, नो प्रॉब्लेम. तरी बघ इथं काय राहिलं, इथे 2 राहिलं. पण इथे काय करायला ते बघून घेऊ आपण. इथे किती राहिलं, 2 राहिलं. √3 बाकी आहे, इथे 3 बाकी आहे. तर 3 म्हणजेच काय होते, √3चा स्क्वेअर. लक्षात ठेवा, 3 = काय असते, कुठं लिहू मी इथे, कुठं लिहू. ठीक आहे, याला इरेज करतो मी एवढ्या पोर्शनला. सो आपल्याला काय मिळालं,
नाही त्या पोर्शनचं काम आहे आपल्याला. ओके हां, काय काय बाकी राहिलं ते बघू आपण. इथे 9 मधून जर 3 गेले इथे किती राहते? 3 राहते. बरं लिहूनच घेऊ ना, नंतर बघू काय होतं. सो 3 × x. सो 3 काढला, x काढला, इथे किती राहिला मग? 2 राहिला, सोबत किती राहिला? √3. इथे एक x राहिला आणि प्लस किती राहिला? इथे 3 राहिला, कारण की x निघून गेला आणि 3 निघून गेला. तर इथं प्लस आहे, इथं काय राहायला पाहिजे? प्लस राहायला पाहिजे. तर मायनसचं काम नाही, पूर्ण मायनस बाहेर काढला, काय राहिला अंदर? 2x + √3 = 0. आता बघा दोघांमध्ये काहीही कॉमन नाही. कोण कॉमन नाही आहे? इथे 2 √3 आला आहे, इथे 2 सोबत √3 नाही आहे, इथं 3 आहे, इथे √3 आहे, कॉमन नाही आहे. म्हणजे इथे दोघांपैकी कशाला तरी आणखी सिम्प्लिफाय करता येते. आणि सिम्प्लिफाय कसं करायचं? एकदम परफेक्ट सिनारिओ आपल्याकडे आला आहे. ह्या 3ला आपण काय लिहू शकतो? √3चा स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजे जर आपण √3चा स्क्वेअर लिहिला तर इथं पण √3 आहे, इथे पण √3 आहे. आत्ता तुम्ही कॉमन काढला, 3 √3 कॉमन निघाला, इथे x आहे, इथला रूट गायब झाला. आता काय राहिला? फक्त 2x. इथे किती बाकी राहिला? 1 √3 राहिला, कारण की 1 गायब झाला, मायनस इथे 2x + √3 = 0. सो बेसिकली आपल्याला 2 फॅक्टर भेटले. कुठले? एक आहे 3 √3, त्याच्यासोबत x आहे, इथे काहीच कॉमन नाही, ज्याच्यासोबत मल्टिप्लायला काही राहत नाही तिथं हमेशा काय असते? 1 असते. राईट, जिथे काहीच राहत नाही तिथं हमेशा काय असते? 1. आणि इथे काय राहिलं मग? 2x + √3. दॅट्स इट, = 0. मग आपलं समोर नेहमीचं जे लॉजिक आहे ते आहे तसंच राहते. आणि ते लॉजिक काय होतं की जर समजा एखाद्या नंबरमध्ये मी इथे लिहिणं सुरू करतो. आता काय ते कंडिशन एकदम सोपी आहे आपली. काय कंडिशन? की आपलं फॅक्टर काय होते? एक होता 2x + √3 आणि दुसरा फॅक्टर होता आपला 3 √3x - 1 = 0. 2 पैकी 1 0 असेल, याचा अर्थ दोघांचं प्रोडक्ट 0, किंवा दोघांचं प्रोडक्ट 0 म्हणजे 2 पैकी 1 0. म्हणजे एक तर 2x + √3 = 0 असेल, किंवा 3 √3x - 1 = 0 असेल. बस कॉन्स्टंट तिकडे पाडून द्यायचा. सो 2x = √3 मिळाला पण मायनसमध्ये, आणि इकडे 3 √3x मिळाला, -1 तिकडे जाऊन काय झाला? +1. मला तर फक्त एक्सची गरज आहे, इथे /2 करू. आता बोर्ड साईड लिहिणार नेहमी, तुम्हाला समजायला पाहिजे. बरं, जर तुम्हाला नोट्स हव्या असेल तर लिहितो मी /2 ऑन बोथ साईड. आणि इथे काय करणार आहे आपण? 3 √3ने, कारण की मला x पाहिजे फक्त. सो /3 √3 ऑन बोथ साइड. सेम लॉजिक. सो 2x / 2 - √3 / 2, आणि इथे 3 √3x / 3 √3 आणि 1 / 3 √3. बघा काय कॅन्सल होते? सेम आहे. 1 जर होते सेम आहे, 1 टाइम्स होते. सो देअरफॉर तुम्हाला काय मिळालं? x = -√3/2 आणि इथे x = 1/3 √3. सो दोन्ही एक्सच्या व्हॅल्यूच्यासाठी प्रोडक्ट काय होते? 0 होते. प्रोडक्ट 0 होते म्हणजे काय? ते त्याचे फॅक्टर आहे, आणि ते फॅक्टर जर 0 होत असेल याचा अर्थ these two are the roots of the equation. कशाचं? क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. तर अशा प्रकारे आपण फॅक्टरायझेशन मेथड पूर्ण कम्प्लिटली डिटेल ॲनालिसिस करून बघितली आहे. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि होईल तेवढ्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचा, कारण की त्यांना पण नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळेल. थँक्यू व्हेरी मच. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.